ईशा, हे सगळं काय चाललंय तुझं? बाबा, मी काही गोष्टी विचार करून करतेय. मी सांगितलं होतं तुम्हाला. तू खोटं वागशील हे नव्हतं सांगितलंस. ईशा, प्रॉपर्टीच्या ज्या कागदपत्रांवर तू सही केली होतीस ते सगळी कागदपत्र खोटी आहेत हे जावई बापूंना कळलंय. म्हणजे हे त्यांनीच येऊन आम्हाला सांगितलं. काय? हो. आणि ईशा, तुम्ही सगळे मिळून विक्रांत सरांशी असं वागताय, तुला खरंच पटतंय का हे? बाबा हो, त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा व्हायलाच हवी म्हणून चाललंय हे सगळं. हो, पण त्यांना शिक्षा व्हायलाच हवी हे कोण ठरवतंय आणि का? म्हणजे बाबा, राजनंदिनीच्या आयुष्यात जे जे काही घडलं ते सगळं मी तुम्हाला दोघांना सांगितलंय ना. बरोबर आहे तुझं, पण माणसाच्या हातून चुका होतात. आपल्या हातून सुद्धा चुका होतात ना बेटा. कोणाचाही जीव घेणं ही चूक नसते, तो गुन्हा असतो. त्यांनी हे सगळं ठरवून केलं आपला हेतू साध्य करण्यासाठी. नाहीतर त्यांनी राजनंदिनीचा जीव का घेतला असता? हे बघ, जे काही झालंय ना ते राजनंदिनीच्या बाबतीत झाले आणि ते तसं झालंय असं तुला वाटतंय. कशावरून ते 100% खरं असेल? कारण बाबा, मला हे सगळं खूप आतून वाटतंय आणि मला वाटत होतं की तुमच्या दोघांचाही माझ्यावर विश्वास आहे. हे बघ ईशा, तुझ्या बाबतीत जे काही घडलंय ना, आपण सध्या त्याबद्दल बोलूया. त्यांना जर त्याचा पश्चाताप होत असेल तर? म्हणजे जर त्यांना कळून चुकलं असेल की त्यांच्या हातून चुका झाल्या आणि त्याबद्दल त्यांना अपराधी वाटत असेल तर तेवढी टोचणी पास झाली की. आई, तुला पटतंय बाबांचं म्हणणं? ईशा, सध्याच्या परिस्थितीत तरी बाबा जे म्हणतायत ते मला पटतंय. तुला पटतंय? हो, प्रत्येक माणसाला आपली चूक सुधारण्याची एक संधी मिळायलाच हवी. त्यांना सगळं कळलंय म्हणून आले होते ते बहुतेक तुमच्याकडे माफी मागायला. हे बघ, मला ना एकच माहिती आहे ईशा, मी आजपर्यंत ज्या विक्रांत सरांना पाहिलंय ना त्यांचं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे ग. हो ना पुष्पा? हो बाळा. म्हणून मला असं वाटतं की त्यांना एक संधी मिळायला हवी. आयशा बोल. जालिंदर सर, तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. काय झालं? सर, विक्रांत सरांना आणि झेंडेंना सगळं काही कळलंय. त्यांना हे कळलंय की आम्ही त्यांना प्रॉपर्टीचे खोटे पेपर साईन करून दिले होते आणि हेही कळलंय की तुम्ही जिवंत आहात. तुम्हाला माहितीच आहे की ते दोघं किती डेंजरस आहेत ते माझ्याशिवाय आणखी कुणाला माहिती असणार. बट यू डोंट वरी, काही काळजी करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. ओके. कोणाशी बोलवतेस? कोणाची नाही. काय लपवतेस माझ्यापासून? काय लपवतेय सर? टेन्शन घेऊ नकोस, मी गंमत करतो. ईशा, ज्या विश्वासावर आपलं नातं उभं आहे तो विश्वास कुठे हरवतोय का? सर, तसं काहीच नाही. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आता तरी पटलं ना की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम.
आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. कारण सर आणि झेंडे खोट्या कागदपत्रांविषयी कळल्यानंतर गप्प बसणार नाही आहेत. राईट. त्यांना हे आपलं असं वागणं अजिबातच एक्सपेक्टेड नसणार. दे मस्ट बी शॉक. एक्झॅक्टली. आणि ह्या सगळ्यात मी इन्व्हॉल्ड आहे हे आतापर्यंत त्यांना कळलं असेल. मी प्लॅन वर्कआउट करतो. विक्रांत आणि झेंडे मला चांगलेच कळतात. त्यापेक्षा माझ्याकडे ऑलरेडी एक प्लॅन रेडी आहे. ऐकाल तुम्ही? तुझ्याकडे ऑलरेडी प्लॅन आहे? हो. आणि त्या प्लॅनचे सूत्रधार तुम्हीच असणार आहात. मी? सांग बघू. बसा. ओके. सो आता सिच्युएशन अशी आहे की मी साईन करून दिलेले प्रॉपर्टीचे कागदपत्र हे खोटे आहेत. हे जर सरांना कळलं तर त्यांचा माझ्यावरचा आणि आपल्या सगळ्यांवरचाच विश्वास उडणार आहे. नाही, पण मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मला वाटतं सगळ्यात आधी झेंडेचा बंदोबस्त करायला हवा. कारण तुम्हाला खोटं ठरवण्यासाठी तो आता पेटला असेल. एक्झॅक्टली. जालिंदर सर, माझ्या मनात हाच विचार आला आणि म्हणूनच मी माझ्या प्लॅनचं टार्गेट झेंडे सरांना बनवलं. पण माय फ्रेंड वहिनी, दादा आणि झेंडेची मैत्री खूप जुनी आहे. दे अंडरस्टँड इच अदर व्हेरी वेल. आणि त्यांचा एकमेकांवर खूप विश्वास आहे. तो कसा मोडणार? इट्स रिअली व्हेरी डिफिकल्ट. एक्झॅक्टली ईशा. ते सतत एकमेकांबरोबर असतात, एकमेकांशी सगळं शेअर करतात, एकमेकांना कन्सल्ट करतात, सगळे प्लॅन सांगतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना प्रोटेक्ट करतात. वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल इफ वी हॅव टू डू दॅट. जर माझ्यासारखी मुलगी प्रॉपर्टीचे खोटे कागदपत्र बनवू शकते तर ती झेंडेंना फसवण्याचा प्लॅन तर नक्कीच करू शकते. माय फ्रेंड वहिनी, तू केवढी बदललीस ग गेल्या काही दिवसात. भाऊजी, आपली परिस्थिती आणि आपलं ध्येय आपल्याला बदलायला भाग पाडतं. आणि आपलं ध्येय तर अगदी समोर आहे आपल्या. राईट. मग सांग तुझा प्लॅन. ओके. सो ह्या प्लॅनचं मुख्य सूत्रधार तुम्हाला बनायला लागेल जालिंदर सर. नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मला काही नाही होणार. माझ्याकडे सगळा प्लॅन रेडी आहे. उचल. काय? आत्ताच्या आत्ता ईशाला संपूया. मूर्खासारखा बोलतोस तू. हे बघ, काही असलं तरी ती तुला मूर्ख ठरवते, ती गेम खेळते आपल्याशी. तसं काही होणार नाहीये झेंडे. मला ते काय माहित नाही. तू आत्ताच्या आत्ता तिला संपवून ये. ती माझी बायको आहे, असं काही होणार नाहीये. राजनंदिनी पण तुझी बायको होती. म्हणूनच तो मूर्खपणा परत करणार नाहीये मी. ज्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने सोडवता येतात झेंडे, त्यासाठी कोणाचे जीव घ्यायचे नसतात. मग आता काय करणार आहेस तू? ईशाच्या आई वडिलांना भेटून आलोय मी. आतापर्यंत मी ज्या काही चुका केल्या त्या सगळ्या चुकांबद्दल त्यांची माफी मागितली आहे मी. आणि त्यांना याची जाणीव करून दिली आहे की ईशा आता माझ्याशी कशीही वागत असली ना तरी सुद्धा माझं तिच्यावर तितकंच प्रेम आहे. खरं विक्रांत, तिने खोट्या पेपर्सवर सही केली आहे. अजून काय पुरावा पाहिजे तुला तिच्या खोटेपणाचा? अजून माझ्यावर का विश्वास बसत नाही तुझा? का 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 वागतोयस तू असं? काय मिळणार आहे तुला? हा? ती आपल्याशी गेम खेळते आणि ती अजून खेळत राहणार. आपल्याकडे फक्त एकच मार्ग आहे विक्रांत. तिला संपवून टाक. ती डाव खेळते आपल्याशी.
आणि तू ना तिच्यात अडकू नकोस आता. तिला माझ्या बरोबर जो काही डाव खेळायचा ना झेंडे तो खेळू दे. मी तिलाही उत्तर देईन, पण माझ्या पद्धतीने. तू त्याची काळजी करू नकोस. मी आता काय करू ते मला सांग. जालिंदरला संपव. त्याला कायमचा दूर कर आपल्या मार्गातून. विलास झेंडे. तू हा मी. काय करणार? तू मारून खाडीत फेकून दिलं होतस. वरच्याने वाचवलं. आलो. लपून छपून फोटो काढण्यात कसली मजा येते रे तुला? माझ्या समोर उभा राहण्याची हिंमत नव्हती तुझी, आणि आता जागचा हल्लास ना तरी गोळी सुटेल. विलास झेंडे, माझी एक विनंती आहे तुला. बघ, तू माझ्याशी इतका वाईट वागू नये, मी तुला नम्र विनंती करतो. गंदे तुझी विलास, गंदे, नाहीतर मलाही काढता येते. अरे आणखी एक विनंती आहे. आपण ना सेल्फी काढूया. सेल्फी. प्लीज ये रे. हे समोरून काढेल. इकडे कॅमेरा. स्माइल झेंडे. वाह, फर्स्ट क्लास मालिक. थँक्यू. थँक्यू. आता काय करणार? ते फोटो विक्रांतला पाठवणार. त्याचा गैरसमज करायला की हा माझा प्लॅन आहे म्हणून. काय करणार? जशास तसं. त्याआधी ना मी विक्रांतला फोन करतो. ते सगळं सोपं नसतं झेंडे. अरे 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 अरे, कसं तोंड झालंय बिचाऱ्याचं. विक्रांतसाठी हातावर गोळी झेलणारा झेंडे. विक्रांतचा विश्वास संपादन करण्यासाठी केवढी धडपड करावी लागते ना रे तुला. त्या दिवसाने भेटतोय. उसका प्लॅन तर करणार नाही ना हा जालिंदर. थोडी जरी गडबड करण्याचा प्रयत्न केलात ना तर माझा माणूस असेलच तुमच्या माथावर. हॅलो. मे कम इन सर. येस, कम इन. Mera, you know that I trust you. ऑफ कोर्स सर. सर काय झालंय? माझं काही चुकलंय का? माझ्या ड्रॉवर मध्ये ईशाने सही केलेले प्रॉपर्टीचे पेपर्स होते. सर मी ते खोटे आहेत. सर ते पेपर खोटे आहेत हे तुला माहिती होतं. तू स्वतः चेक केले होतेस. माझा तुझ्यावरती विश्वास आहे म्हणून मी ते पुन्हा बघितले नाहीत. सर एक मिनिट. मी जेव्हा ते पेपर्स चेक केले होते तेव्हा ते ओरिजिनल पेपर्स होते. व्हॉट डू यू मीन?
पण तुम्हाला जे प्रश्न पडलेत त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. काय? प्लीज चेक दिस. काय? सीसीटीव्ही फुटेज तुमच्या केबिनचं. प्लीज चेक इट. काल रात्रीचं फुटेज आहे आणि ह्या फुटेजमध्ये जो माणूस आहे त्याला मी तरी ओळखत नाही. आय मीन आय कॅन नॉट आयडेंटिफाय. डू यू नो हिम बाय एनी चान्स? सर, खरं तर आपल्या ऑफिसमध्ये असं कधीच घडत नाही. आय मीन तुमच्या केबिनमध्ये कोणीतरी येऊन सगळे पेपर्स चेंज करतं. इट हॅज नेव्हर हॅपेंड. आपली सिक्युरिटी एवढी चांगली आहे की एवढ्या वर्षांमध्ये असं कधीच घडलं नव्हतं. आणि तुम्हाला या फुटेजमध्ये दिसतंय या माणसाने खरे पेपर्स बदलून खोटे पेपर्स टाकले. सर, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? आंट यू शॉक लुकिंग एट ऑल ऑफ दिस? सर, I think your phone is ringing. ओके मायरा, बाय. मायराचा फोन होता. सीसीटीव्ही फुटेजचा प्लॅन वर्क झालाय म्हणाली. ग्रेट. पण म्हणजे नक्की काय झालंय सांगा ना मला. तू दिलेले प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर मी विक्रांतच्या केबिन मधून पळवले आणि तिथे खोटे पेपर्स ठेवले. तर सीसीटीव्ही फुटेज बनवले आम्ही. आणि ते फुटेज मायरानी सरांना दाखवलं. येस माय फ्रेंड वहिनी. त्यानंतर दादाला झेंडे आणि जालिंदरचे फोटोज सुद्धा दाखवले गेले, जेणेकरून जालिंदरला ऑफिसमध्ये एंट्री झेंडेमुळेच मिळाली आहे असा संशय दादाच्या मनात निर्माण होईल. आणि आत्ता ते मायराने कन्फर्म सुद्धा केले. त्यामुळे आता दादा आणि झेंडेमध्ये फूट पडणार हे तर नक्कीच. नाही थांब थांब थांब. लगेच कुठल्याही कन्क्लुजनवर येऊ नकोस. कसं आहे, झेंडे विक्रांतचा लॉयल माणूस आहे. तो विक्रांतसाठी जीवही देऊ शकतो. त्यामुळे तो स्वस्थ बसणार नाही. यू आर राईट. तो हे प्रूव्ह करायचा प्रयत्न नक्कीच करेल की हे सगळं खोटं आहे. मग अर्थात निदान हे नेमकं काय आहे, कोण करतंय, कसं करतायत हे तरी तू जाणून नक्कीच घेईल. तो लगेच घाबरणारही नाही. गेंड्याची कातडी आहे त्याची. तुम्हाला काय वाटतं जालिंदर, आता यापुढे ते काय करतील? तो मला भेटण्याचा प्रयत्न करणार, 100% करणार. तसं असेल तर आपल्याला ह्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, पण त्यासाठी आपल्या सगळ्यांना एक नाटक करावं लागेल. सगळ्यांना म्हणजे जालिंदर सर, ह्या प्लॅन मध्ये आपल्याला आई साहेबांची सुद्धा मदत लागणार आहे. जे आपण एक्झॅक्टली काय करायचंय बहिणी? सांगते. मला आई साहेबांना कळवायला हवं. मी फोन करते त्यांना.
दादासाहेब आपल्याला एक नाटक करावं लागणार आहे. ऐका माझं.